पिंपरखेड या गावात 216 वर्षापासून जोपासली जाते नाट्य परंपरा। नमस्कार, मी बाळकृष्ण बोने पाटील। आपण पाहत आहात NBY-TV न्यूज, एक पाऊल प्रसिद्धीकडे। आजच्या धावत्या युगातही 216 वर्षापासून चालत आलेली पारंपरिक नाट्य परंपरा पिंपरखेड या गावातील तरुण तसेच ज्येष्ठ मंडळी आजही मोठ्या उत्साहात परंपरा जोपासत आहेत। आणि म्हणूनच पारंपरिक सांस्कृतिक व लोककला संस्कृती जोपासणारे गाव म्हणून या गावाची आज एक नवी ओळख आहे। त्यामागे गावकऱ्यांची देखील तेवढी मेहनत आहे। नाटकातील कलाकार मंडळी महिना रात्र जागून तालीम करतात। पिंपरखेड हे गाव गोदाकाठीवर वसलेले असून महारुद्र जन्मोत्सवानिमित्त येथे दुसऱ्या दिवशीपासून प्रतिवर्षी नाट्य महोत्सव सुरू होतो। येत्या 24 एप्रिलला सीता स्वयंवर या परंपरेच्या संगीत नाटकाने महोत्सवाची सुरुवात होते। हे नाटक प्रतिवर्षी परंपरेने करावेच लागते। अंदाजे 216 वर्षापासून या महोत्सवास सुरुवात झाली आहे। नाट्यसंहितेत असा उल्लेख देखील आहे। महाराष्ट्रात पिंपरखेड या गावी हा आगळावेगळा परंपरेचा कार्यक्रम सुरू आहे। पूर्वीच्या काळी जुनी मंडळी टेंबे लावून दिव्याचा प्रकाश करून व पत्र्याचे शेड उभारून नाट्यप्रयोग करत असत। त्याकाळी ध्वनियंत्रही नव्हती। 1980 नंतर गावात वीज आली। यानंतर ध्वनियंत्रणा व उजेडाच्या प्रकाशात प्रयोग होऊ लागले। त्यात काही काळानुसार बदलही होत गेले। या गावात अशी एक व्याख्यायिका आहे की जोपर्यंत ही नाट्यसेवा अखंड चालू राहील तोपर्यंत गावावर कोणतेही संकट येणार नाही अथवा नैसर्गिक विघ्न येणार नाही। यावर्षीचे नाटकाचे सादरीकरण पुढील प्रमाणे होणार आहे। दिनांक 24/4/2024 रोजी सीता स्वयंवर, 25/4 रोजी नाती विसरली रक्ताची, 26/4 रोजी अन्याय, 27/4 रोजी वेड, 28/4 रोजी ओझं आणि 29/4 रोजी मॅट्रिक या नाटकांचे सादरीकरण होणार आहेत।